कळलं का नाही? 14 गुणस्थानांचं स्वरूप सांगता येते का? स्वरूप म्हणजे काय? त्या गुणस्थानाचं नाव का पडलं, किंवा असं म्हणायचं म्हटलं तरी त्या गुणस्थानामध्ये कुठल्या कर्माचा उदय आहे आणि कुठल्या कर्माचा उदय नाही, हे पक्क आवश्यक आहे. हे जर पक्क नाही तर मग मी कसं गमन घटू? पुढचा जो चॅप्टर आहे की नाही, गमन आगमन आहे ना, हा जर हवा असेल आहे ना, म्हणजे कुठल्या गुणस्थानात कुठल्या गुणस्थानात जाऊ शकतो आणि नाही जाऊ शकत, हे तेव्हा सोपं जाईल तुम्हाला जर तुम्हाला काय पक्क असेल, त्या गुणस्थानांचं स्वरूप विषय पक्क असेल. तर मग तसं सगळ्यांची तयारी होईपर्यंत मी वाट बघतो आहे ना, तोपर्यंत सगळ्यांनी काय करा, त्याची काय करा, जरा पक्क करा, तयारी करा आहे ना. स्वरूप सांगता येईल ना? कुणाला सांगता येईल? जर सांगा बरं आता पटपट पटपट आहे ना. पहिल्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय आहे? बंदीचा. ठीक आहे. दुसऱ्या गुणस्थानामध्ये उदय आहे कशाचा? नाही, मिथ्यात्वाचा नाही. तिसऱ्या गुणस्थानामध्ये सम्यक प्रकृती, दर्शन मोहण्याचे सगळे भेद तुम्हाला माहीत पाहिजेत. कळलं का नाही? सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे. चौथ्या गुणस्थानामध्ये है ना, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन ह्यांचं, आणि 9 कशा पण आहेत बरं का, तर ह्यांचा उदय आहे. कशाचा नाही आहे? मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी नाही. पाचव्या गुणस्थानामध्ये आहे ना, प्रत्याख्यान आणि संज्वलन ह्यांचा फक्त काय आहे? उदय आहे. अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानाचा उदय हे पक्क, म्हणजे खूप पक्क पाहिजे, कन्फ्युजन नाही म्हणा आता तिथं. कळलं का नाही? हे जर पक्क असेल तर गमनागमन सोपं, आणि हे पक्क नसेल तर मी गॅरंटी देतो तुम्हाला गमनागमन नको वाटणार. तुम्ही म्हणणार खूप अवघड घेतलं आहे ना. आणि त्यात आहेतच इतके ऑप्शन आहेत, इतके त्यात भेद फुटत आहेत का नाही, आणि ते गमनागमन गरजेचं आहे, खरोखर गरजेचं आहे ना. तर मग अशा प्रकारे सांगितलं. चौथं गुणस्थान झालं. आता 5वं गुणस्थान झालं. 6व्या गुणस्थानामध्ये संज्वलन आणि 9 कशा यांचा तीव्र उदय आहे. कळलं का नाही? म्हणून प्रमत्त विरत असं नाव पडलेलं आहे. हे पक्क, म्हणजे पक्क नाव का पडलं, आणि कशाचा उदय आहे आणि कशाचा उदय नाही, एवढंच फक्त पक्क करायचं आहे. आणि मला नाही वाटत ते एवढं काय अवघड आहे ते आहे ना. थोडं कठीण, हां ठीक आहे, कोणाचा क्षमाला वेळ लागेल तर मी तोपर्यंत वाट बघतो, पण इतकी पण वाट बघायला लावू नका की तुमचा सगळा उन्हाळा जाईल आहे ना. तर जे काय आपल्याला करायचं आहे ते लवकरात लवकरच करायचं आहे. मला माहिती आहे सुट्ट्या लागल्यानंतर मग सगळ्याची गंमत सुरू होणार आहे ना. तर त्याच्या अगोदर एक टॉपिक तर संपावा एवढी माझी इच्छा आहे ना. हां, तर सांगायचा अभिप्राय काय चालला आहे, अशा प्रकारे 6वं गुणस्थान झालं. 7वं गुणस्थान संज्वलन आणि 9 कशा यांचा मंद उदय. बाकी सगळ्यांचा हां उदय नाही, अनुदय म्हणा की, त्याला काय हां, उदय नाही म्हणा, त्याचं काय नाही, ठीक आहे ना. बाकी म्हणजे कोण? मिथ्यात्व, अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण. समजलं ना? हे नाही आहे पक्का ना. 8व्या गुणस्थानामध्ये हां 8व्या गुणस्थानामध्ये तिथं काय सुरू झालेलं आहे? श्रेणी चढायला लागला का नाही? हां, आता अधःकरण सांगा. अधःकरण म्हणजे सातिशय अप्रमत्त. तिथं काय आहेत? खालच्या समयवरती जीवाचे परिणाम मॅच आहेत, बरोबर. अपूर्वकरण खालच्या समयवर्तीची वरच्या वर्तीशी मॅच नाहीत, परंतु हां प्रत्येक समयात बंचरूप परिणाम आहेत. हे बेसिक फक्त मी सांगतो तुम्हाला. ओके. अनिवृत्तीकरण 9वं गुणस्थान आहे ना, तर प्रत्येक समयाला एक फिक्स परिणाम आहे. पक्का झालं ना?
छान, असंच पक्क करा, मस्त. हां, परिणामामध्ये भेद नाही, त्या त्या समयामध्ये तो फिक्स परिणाम. समजलं? 9वे गुण. 10वे गुणस्थान इथं काय आहे? सूक्ष्म कषाय. कषाय कुठला? संज्वलन लोभ. कळलं का? ह्यांचा उदय आहे. कसा उदय आहे? सूक्ष्म उपर, मंद उदय. कळलं? हा ना. 11वे गुणस्थान इथं काय झालेलं आहे? मोह पूर्ण दबलेला आहे. मोहण्याच्या किती प्रकृती? 21 आहे ना. एकूण किती आहेत? बाकीच्यांचा तर त्याग झालेलाच आहे का नाही? त्याशिवाय 7 प्रकृतींचा त्यागाशिवाय श्रेणी चढता येत नाही. कळलं का नाही? त्याग आपला मी सामान्य शब्द वापरला. मग त्याला सांगायचं म्हटलं तर 7 प्रकृतींचा क्षय किंवा 20 संयोजना पाहिजे. कळलं? त्यानंतर 20 संयोजन म्हणजे तिथं सत्तेत पण नको आहे. त्या 7 प्रकृती उद्यात तर नाहीच नाही, ते अगोदरच गेल्या. परंतु त्या 7 प्रकृती सत्तेत पण नको आहे. तरच तुम्ही श्रेणी चढू शकता, आहे ना. 12व्या गुणस्थानामध्ये क्षीणमोह. कुठले काय काय गेलंय? 21 प्रकृतींचा काय झालंय? पूर्ण क्षय झालाय. समजते ना? उपशम क्षय. उपशममध्ये परत रिटर्न गेअर आहेत, क्षयमध्ये नाही. हे समजते ना सगळं तुम्हाला? हां. पुढं 13वे गुणस्थान संयोग केवली जिन, है ना. इथं काय झालेलं आहे? 4 घाती कर्मांचा पूर्ण क्षय, आहे ना. आणि 4 आघाती कर्म आहेत, आहे ना. आणि परत तिथं संयोग म्हणले योग सहित आहेत. केवली म्हणले 4 घाती कर्माचा अभाव सांगतंय, आहे ना. असे ते जिन झाले. पुढं 14वं. आता इथं काय झालेलं आहे? योग रहित अवस्था आहे. कळलं? योग बिलकुलही नाही. योग आपण बघितलं होतं का नाही? योग मार्गणा. योगाचे किती भेद होते योग मार्गणेमध्ये? 15. कुठले कुठले? 4 मनोयोग, 4 वचन योग, 7. आणि हे तुम्ही विसरलेला मला दिसायला लागलाय. असं नाही अपेक्षित. समजलं? हे सगळ्यांचे तुम्हाला आता रिव्हिजन. आणि हे सगळं म्हणजे सगळं पक्क पाहिजे तर गमनागमन सोपं जाणार आहे, आहे ना. का गमनागमन घ्यायला नको? काय विचारतो तुम्हाला? घ्यायचं का नको? आत्ता नाही घेत. घ्यायचं का नाही एवढं विचारतो तुम्हाला फक्त. मग एवढं फक्त पक्का करा, आहे ना. हे खूपच कंपल्सरी आहे. खूपच कंपल्सरी. समजलं का? नाही समजलं तर आत्ता जे जे सांगितलं त्याचा व्हिडिओ बघून घ्या, आहे ना. आणि तुम्ही ऐका, परत वारंवार लिहून घ्या. का तुम्हाला कसं करायचं ते तसं तुम्ही करा, आहे ना. पण मला हे कसलंही करून डोळे झाकून पक्क पाहिजे, आहे ना. डोळे झाकून 14 गुणस्थान सांगता येतात ना, आहे ना. आता तेवढे झालेले आहात, नाही झाले तर व्हा लवकर, आहे ना. आहे ना. मी आता कोणाला वैयक्तिक काय म्हणत नाही, तर तुमचं तुम्ही स्वतः करा. तर मग आता अशा प्रकारे हे आपण काय बघितलेले आहेत? 14 गुणस्थान. त्यांच्या अतीत काय बघितलेलं आहे? सिद्ध स्वभाव बघितलेला आहे. कळलं? परत त्यानंतर मिथ्यात्व. मिथ्यात्वाचे कुठले भेद झाले होते? 5 भेद. कुठले कुठले? समज दिसताना समोरच लिहिले की, आहे ना. मी त्यासाठी काही खोडलं नाही त्यासाठी, आहे ना. हे 5 प्रकारचे मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला जवळ करण्यायोग्य. पक्का का कच्चा? आहे ना. चुकून सुद्धा मिथ्यात्व येतं, तुम्हाला माहिती आहे का? हळूहळू आपल्याला श्वेतांबराचे संस्कार व्हायला लागलेले आहेत. हळूहळू आपल्याला अन्य धर्मांचे संस्कार व्हायला लागलेत. माहिती आहे का नाही तुम्हाला? माहिती आहे का नाही विचारतो तुम्हाला? हां, कसं काय? अन्य धर्माच्या संस्कारासाठी मी तर नाही बघितला, परंतु मध्ये एक आला होता बघा, जैन धर्माचा काय इतिहास म्हणून एक व्हिडिओ आला होता आणि पाठशाळेतल्या मुलांनी तर बघितला,
आहे ना. तुम्ही बघितला का नाही बघितला मला माहीत नाही, आहे ना, पण मला ज्यांनी पहिलं त्यांनी सांगितलं छान असं असं झालं होतं वगैरे, आहे ना. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की आपण कशा प्रकारे अन्य धर्माचे संस्कार ॲडॅप्ट करायला लागलेलो आहोत. जेवढं तुम्ही काय करता आहात, काय संताचा काय ते ख्रिसमस साजरे करता किंवा अजून काय काय साजरे करता तुम्हाला माहिती, मला नाही माहिती. मला जास्त बोलायची इच्छा पण नाही, आहे ना. बर्थडे त्यांनी तिथं घटवतो की जे बर्थडे आहे ना, ही कुठली परंपरा आहे, पाश्चात्य संस्कृती आहे. आणि तुम्ही बनणार तसे आहे, जन्माने जैन, कर्माने बनणार तुम्ही अजैन. एवढं अजैन म्हणायला काय अडचण नाही, आहे ना. ही आपल्याकडे अशी कोणती परंपरा त्यांनी असं छान घटवलेलं आहे. आता तो व्हिडिओ तुम्हाला बघायला नाही मिळणार, ते तो एवढा सेन्सिटिव्ह होता माहिती आहे का. त्यांचे असे येतात सेन्सिटिव्ह व्हिडिओ, जेव्हा येणार तेव्हाच लाईव्ह बघा आणि सोडून द्या, आहे का नाही. आहेत असेच आहे. तर सांगायचा मला अभिप्राय काय आहे की हे सगळं आपण संस्कार तुम्ही त्याचे सगळे करून घेताय, आहे ना. अजून पण संस्कार आहेत ते मी तुम्हाला पॅरेंट मीटिंगमध्ये सांगतो, आहे ना. तर दुसरं आता काय आहे, दुसरं एक काय सांगत होतो की श्वेतांबराचे संस्कार अज्ञानवश तुमच्यामध्ये आलेले दिसले का तुम्हाला, आले का तुम्हाला लक्षात आले का तुमच्याकडे, नाही ना. आपण त्याचं काय करतो आहोत खूप, हो बरोबर आहे ना. सध्या आहे ना, नाव सांगणं योग्य वाटत नाही, पण प्रतिष्ठा झाल्यात सध्या आसपास भरपूर, आहे ना. आणि त्या प्रतिष्ठेची जी पत्रिका होती ना, पत्रिका, त्या पत्रिकेमध्ये एक काय होतं, 5 कल्याणक होते, आहे ना. नसेल तर जाऊन बघा तुम्ही. आणि त्यामुळे जन्मकल्याणकाचं जे चिन्ह होतं का नाही, जन्मकल्याणकाचं जे चिन्ह होतं, आहे ना, ते पूर्णतः चुकीचं होतं. काय होतं ते सांगतो आता ऐका, आहे ना. का माहिती आहे तुम्हाला, हे कळणं गरजेचं आहे. नाही कळलं तर काय काय ग्रहण करणं मला माहीत नाही, आहे ना. आणि वाईट हे की तुम्ही ते स्टेटसला ठेवता परत. आता येणार आहे महावीर जन्मकल्याणक, आहे ना, तसलेच फोटो तुम्ही स्टेटसला ठेवता आणि हे मिथ्यात्व आहे, तुम्हाला माहिती आहे ना. काय सांगतो आता ऐका, आहे ना. तर श्वेतांबर मतामध्ये असं आहे की इंद्र जो आहे तो तीर्थंकर बालकाला मांडीवर घेऊन अभिषेक करतो. हे स्थूल सांगतो, अजून खूप आहे, एवढं तुम्हाला आता फक्त तेवढं सांगतो. मांडीवर बसले समजतं तुम्हाला, हे आहे श्वेतांबर मत. आणि दिगंबर मत असं आहे की तीर्थंकर बालकाला कुठं, पांडुक शिलेवर नेल्यावर, ते तर आपलं भरत क्षेत्रातले म्हणून पांडुक शिलेवर आहे, त्या पांडुक शिलेवर सुद्धा जे मधलं आसन आहे का नाही, ते कोणासाठी आहे, तीर्थंकर बालकासाठी. आणि कडेचे 2 आसन कोणासाठी आहेत, हां, सौधर्म आणि ईशान. तुम्ही बघा माझा व्हिडिओ पाहिजे तर, आहे ना, ते दिलं तिथं त्यामध्ये, आहे ना. आणि हे आहे जिनमत. त्यामुळं ज्या चित्रामध्ये तीर्थंकर बालकाला काय करतायत, लांबून समजतं, लांबून म्हणजे 2 साईडनं हां कळस ढाळतात, ते आहे दिगंबर मत. आणि तीर्थंकर बालकाला मांडीवर घेऊन अभिषेक करणं हे आहे. आणि हे आपल्या दिगंबर प्रतिष्ठेच्या पंचकल्याणक प्रतिष्ठेला चित्र लागायला लागले, तुमच्या मोबाईलच्या स्टेटसला चित्र लागायला लागले का नाही सांगा मला फक्त. हां, आम्हाला माहिती ते, अजून काहीच नाही, अजून लय काय काय आहे ना. पण आता मी जर श्वेतांबर मत खोडत बसलो ना तर खूप वेळ जाईल माहिती आहे का. आणि ते कशा प्रकारे आपल्याकडे यायला लागलं आहे मला माहिती आहे, हे तुम्ही मुद्दाम करत नाही आहे, आपल्याकडनं पण चूक झाली आहे. मी सांगितलं आहे ना, 5-6 टीचरला बोललो आहे मी मीटिंगमध्ये माहिती आहे का. पण तुम्हाला परत माहीत असावं, आहे ना. काय झालं होतं, दशलक्षणला एक गाणं वाजलं होतं आणि ते गाणं असं श्वेतांबराचं होतं आणि त्या गाण्याला सगळे जर टाळ्या वाजवून प्रोत्साहन करत होते. मग ते मिथ्यात्व आहे माहिती आहे. आता ते झालंय, चुकून झालं मान्य आहे मला, पण आता त्यांनी मला वचन दिलं की आता असं पुढं होणार नाही. कळलं का नाही. हां, ते आता तुम्ही यूट्यूबवर बघा, दशलक्षणमधलं लहान पोरांनी नाचलेत, कळलं का. आणि हे काय आत्ता नाही, मागच्या वेळेस पण झालं होतं, ते पण त्यांना सांगितलं तुम्ही करता की काय ते 16 सती, काय हम याद करे सती ब्राह्मी को, गाणं आहे ना असलं काहीतरी, आहे ना. ठीक आहे, त्यातल्या काही सती दिगंबराच्या आहेत, पण काही सतींच्या श्वेतांबर मत आहे, ते दिगंबरामध्ये त्यांची नावच नाही ती,
कुठनं आले ह्या गोष्टी? असं आपल्यावर काय होतो? प्रभाव पडतो. म्हणून त्यासाठी त्याचा निषेध केला जातो. कळलं? आता श्वेतांबराची जेव्हा हिस्ट्री तुम्ही ऐकाल का नाही, तर तुम्हाला त्याच्याबद्दलचा अक्षरशः अंगावर काटा येईल की काय श्वेतांबर मत आलं कुठून. ते पण दिगंबरच होते, माहिती आहे तुम्हाला. कसं काय घसरले? घसरले कसं माहीत? खूप मोठी गोष्ट आहे ती. तुमचं तुम्ही अभ्यास करून घ्या. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे ना. आणि त्याचा छोटासा व्हिडिओ पण काढला आहे, पण पुढची गोष्ट नाही मी काढली. पण मला माहिती आहे ती खूप गोष्ट मोठी आहे. काय घडलं त्यांच्यामध्ये, तर थोडक्यात तुम्हाला सांगतो, माहीत असावं आहे ना. तर तिथं काय झालं होतं, पहिल्यांदा दुष्काळ पडला उत्तर भारतामध्ये. आणि कोण आचार्य होते? भद्रबाहू आचार्य जे होते ते आले कुठं? दक्षिणेकडं. आणि त्यांनी सांगितलं चला. मग जे आचार्य सगळे महाराज आले ते सगळे दिगंबर राहिले, आणि जे तिथं राहिले का नाही हट्टानं, ते सगळे झाले श्वेतांबर. ते पण असे श्वेतांबर नाही झाले. तुम्ही त्याची जर गोष्ट बघचाल ना, तर ते सुद्धा अंगावर काटा येईल तुमच्यामध्ये, माहिती आहे का. ते सुद्धा एका कुणाचा फोकस केला, त्यांना सांगितलं की आपण असं असं करू. मग त्यांनी थोडे कपडे वगैरे घातले, मग ते आहार वगैरे प्रत्येक घरोघरी जाऊन मागून आणायला लागले. समजते काय म्हणाल ते. आणि ते मग थोडंसं ते करायला लागले. मग त्यांना लक्षात आलं. मग त्यांना दुसऱ्या आचार्यांनी 12 वर्ष दुष्काळ संपल्यावर येऊन बोलले. त्यांना समजलं आपली चूक. मग ज्यांच्या नेतृत्वाखाली जे बाकी सगळे भ्रष्ट चालते का नाही, त्यांना आपली चूक कळली. मग त्यांनी बदलायचा प्रयत्न केला, आणि ते करायला गेले तर त्यांच्या शिष्याने त्यांचा मर्डर करून टाकला. ती गोष्ट बघा तुम्ही. आता हिथंच सगळं पूर्ण श्वेतांबर मत नाही आलं. पहिल्यांदा त्यांच्याकडे थोडेसे कपडे आले होते, नंतर त्यांनी मागून घ्यायला लागले, नंतर त्यांच्याकडे कशी काठी आली, नंतर त्यांच्याकडे कसं भांडं आलं. हे हळूहळू जसा जसा काळ नष्ट होईल का नाही, तसं तसं ह्यांच्याकडे हे सगळं आलं. आज काय माहिती का, श्वेतांबरामध्ये एक असा भेद आहे. तुम्हाला काय सांगायचं की त्यांचे साधू आहे ना, असा ऑक्सिजन लावलेला फोटो आला होता. हॉस्पिटलमध्ये त्यांचे प्राण जातात आणि त्याला त्यांनी संथारा म्हणतात. दाखवू का मी तुम्हाला? खूप आहेत अशा गोष्टी आहे ना. हे शिकण्यासारखं आहे. आज आपल्याला वाटतं काय पंचम काळ आहे, हीन सहन आहे, ही जी तुम्ही कारणं सांगता का नाही, 2000 वर्षापूर्वी हीच कारणं श्वेतांबरांनी सांगितली होती. पण 2000 वर्षापर्यंत दिगंबर आचार्य राहिलेले आहेत, कुठलाही परिग्रह न घेता. आणि हे पंचमकाळच्या शेवटपर्यंत राहणार आहेत आहे ना. आलं संकट आले धर्मावर, तुम्ही इतिहास बघा म्हणून सांगतोय. जेव्हा संकट आलं तेव्हा दिगंबर आचार्य सुद्धा त्यांनी भट्टारक झाले, आणि त्यांनी कसा धर्म वाचवला तो पण इतिहास आहे. कळलं का. पण आता तो काळ संपला, ते संकट संपलं, पण तरी सुद्धा भट्टारक परंपरा संपली नाही. हे आहे परिग्रहाचा त्रास. कळतंय का. एकदा जर परिग्रह आलं तर ते सुटत नाही. म्हणून परिग्रहाचा आचार्यांनी खणखणीत निषेध केलेला आहे. तुम्हाला वाटतं, मला माहिती आहे एका जणांनी मला काल फोन करून सांगितलं, असं कसं म्हणताय, आता जन्मलेला बालक चष्मा घालायला लागलाय, दीक्षा घ्यायची का नाही त्यानं. मग म्हणलं अहो, चष्मा जी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला सांगतो कालांतरानं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. माहिती आहे का. आज नाही, कालांतरानं होईल तो सॉल्व्ह. का माहिती आहे ना. लेझर ऑपरेशन झालं का नाही, तुम्हाला चष्मा घालायची गरजच नाही. समजतं काय म्हणतोय ते. हे आत्ता 100 वर्षापूर्वी चष्मा ॲक्सेप्ट नव्हता. चष्मा घातला की काय चेष्टा करायची विचारा तुम्ही 100 वर्षापूर्वीच्या लोकांना. काय म्हणायचे, ढापणं, डबल बॅटरी, सिंगल पॉवर. तुम्हाला काय नाही, मला माहिती की सगळं, मी शाळेतनं आलेलो आहे की. मग सांगायचा मला अभिप्राय हे नव्हतं. आणि मग मला फक्त म्हणणं आहे की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल चष्म्याचा, पण त्याच्यासोबत जे बाकीचे परिग्रह आले त्याचं काय करणार. सगळं येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला वाटतं येणार नाही काय. अनेक जणांनी असे तर्क दिलेत, आम्ही माईकवर बोलू शकतो, मोबाईलवर का बोलू शकत नाही. मग बोला. अपरिग्रही साधू जर असं म्हणाले आम्ही मोबाईलवर बोलू शकतो, काय करायचं आहे ना. मग तिथंच त्यासाठी आपल्याला आचार्यांनी सूत्र दिलेलं आहे, मूर्छा परिग्रह.
परिग्रहाचं लक्षण काय? हे परिग्रह कोण म्हणलं तुम्हाला? कपडे परिग्रह कधी झाले? कपड्याबद्दलचा मूर्छा भाव तो परिग्रह, मोबाईल परिग्रह नाही. मोबाईलबद्दलचा मूर्छा भाव तो परिग्रह आहे. आणि ह्या अंतरंग परिग्रहाचा त्यागाशिवाय हितकर्णायोग सुद्धा सांगते गुणस्थान बदलत नाही. तुम्ही बहिरंगात घेऊन बसलाय. समजलं का काय म्हणतोय ते? कशासाठी सांगतोय? लक्षात येते का? आहे ना. मला बाकीचं कुणाला काय नावं ठेवायचं नाहीच आहे ना. परंतु जर नाही वेळेत सावध राहिला तर मग नुकसान तुमचं आहे. त्याच्या पुढचं अजून एक गोष्ट सांगतो. मिथ्यात्वाचे हे आपण 5 भेद बघितले का नाही? मिथ्यात्वाचे जिनमताच्या विरुद्ध 363 मत आहेत. किती? ते पण जीवकांडमध्ये आहे, आपण बघणार आहोत. आय थिंक जीवकांडच आहे, कर्मकांड नाही ना, जीवकांडच आहे आय थिंक. हां, 363 मतं. किती? हां, आता ही 363 मतं कुणी स्थापन केली? मरीची कोण? महावीर भगवानांचा पूर्वभावातला जीव. एका भावात नाही त्याने स्थापन केलं, इतक्या तऱ्हा करून ठेवले. आणि त्याच 363 मताचं खंडन करून तो जीव मोक्षाला गेला. पण त्या 363 मताला आजही जे फॉलो करतायत ते संसारात आहेत. म्हणून म्हणालो कुणाला नावं नका ठेवू. कदाचित कोणी दोष करत असेल तर तो कदाचित कालांतरानं सुधरेल आणि परदेशी मोक्षाला जाईल. पण जर तुम्ही त्या चुकीच्या गोष्टींना अनुमोदना करा तर तुम्ही भटकणार, हे गॅरंटी निश्चित. कळलं का? म्हणून स्वप्नासुद्धा मिथ्यात्वाची अनुमोदना करायची, हे महत्त्वाचं आहे. माझा चाललाय मूळ मुद्दा तो. आणि अगृहीत मिथ्यात्व तर ठीक आहे, ज्या जीवाचं कधी सुटेल तेव्हा सुटेल. पण गृहीत मिथ्यात्व तर सगळ्यात डेंजर पाप आहे. आचार्यांनी एवढं सुद्धा सांगितलेलं आहे, गृहीत मिथ्यात्वानं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. माहिती आहे का? माझे शब्द नाहीत बरं का, आहे ना. इतकं वाईट आहे ते. गृहीत मिथ्यात्व एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला सम्यक्त्वापासून कोसो दूर ठेवत आहे. आणि हे श्वेतांबर मत पूर्णतः गृहीत मिथ्यात्व आहे. ते ह्या भावात आल्यावर सुरू होतं ना. गृहीत मिथ्यात्व कळतं का नाही? जे ह्या भावामध्ये तुम्ही ग्रहण करता मिथ्यात्व ते आहे गृहीत, आहे ना. आणि जे अनादिकाळापासून आलेलं आहे ते अगृहीत. 7 तत्वांची विपरीत मान्यता, मी शरीर आहे वगैरे हे सगळं मानणं जे आहे का नाही, हे अगृहीत मिथ्यात्व आहे ना. आणि ह्या देवाला असं त्या देवाला तसलं असलं काय 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 करता का नाही, ते आहे गृहीत मिथ्यात्व. एवढंच नाही हो, अजून खूप आहे. एक जर सांगितलं तर अक्षरशः तुम्हाला कळणार नाही काय काय मत आणि कसं कसं आलं आहे. अजून एक सांगू का? एकच सांगतो, थांबतो. पण कळणं गरजेचं आहे, अज्ञान जाईल तुम्हाला, आहे ना. नाही तर उद्या म्हणचाल, तुम्हीच म्हणणार एवढे शिकलेले असलं कसलं असतंय काय, आहे ना. पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती आहे ना, जे मला लहानपणापासून प्रश्न पडायचा, मी खूप जणांना विचारलं, आहे ना. फणा आहे आणि बिगर फण्याची पार्श्वनाथांची मूर्ती तुम्हाला ॲक्सेप्ट आहे का? अहो तुम्ही आहे म्हणताय, पण काही जीवांना असं झालं की ती फणा नाही दिसला तर पार्श्वनाथांची मूर्तीच नाही. हे लहानपणापासून संस्कार सुरू झाले आता. आणि पार्श्वनाथ भगवंतांना फणा दाखवणं हे सुद्धा कितपत योग्य आहे, हा अजूनसुद्धा ज्ञानी लोकांच्या चर्चेचा पूर्ण विषय चाललेला आहे. आता ती चर्चा मी नाही घेत, पण तुम्हाला एवढं सांगतो की तो फणा म्हणजे कशाचं प्रतीक आहे सांगा बरं? उपसर्गाचं प्रतीक आहे. आणि केवळ ज्ञानींना उपसर्ग होत, आणि फणा तर 6व्या 7व्या गुणस्थानाचं प्रतीक आहे. आणि तुम्ही आपण मूर्ती केली 13व्या गुणस्थानाची. समजलं? आता ते का आलं, कसं आलं, त्याचा पण आहे इतिहास, पण आता मी नाही सांगणार, आहे ना. ते तुम्ही नंतर जाणून घ्या, आहे ना. हे एवढंच नाही, असं सगळं आहे. पण उद्याच्याला असं समजा कोणी केलं, पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती तर स्थापन केली, फणा नाही ठेवला, तर तुम्ही विरोध करचाल. म्हणून मी हे सांगतो, असं करू नका. कळलं का? ओ
हां उद्याच्याला काय 6व्या गुणस्थानाचं ते हे बघणार आहेत आपण, प्रमादाचे भंग. लवकर पाठ करून या, मग त्यानंतर आपण गमनागमन बघणार आहोत. समजलं? गती आगती. हां चल